Hello student, good morning. मी नाटे madam. Students, today we have to start new lesson in Maths 2 is coordinate geometry. Maths 2 मधला coordinate geometry lesson आज आपण सुरू करणार आहोत. यापूर्वी आपले Maths 2चे 4 लेसन कंप्लीट झालेले आहेत. त्याचप्रमाणे Maths 1चे सगळे लेसन आपण कंप्लीट केलेले आहेत. आणि आज आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री ह्या लेसनला सुरुवात करत आहोत. कोऑर्डिनेट जॉमेट्री या लेसनमध्ये मेन पॉईंट्स कोणते आहेत तर आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला शिकायचा आहे, त्यानंतर सेक्शन फॉर्म्युला शिकायचा आहे, त्यानंतर स्लोप ऑफ अ लाईन शिकायची आहे. ह्या 3 मेन ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये शिकणार आहोत. डिस्टन्स फॉर्म्युला आपण 9वीमध्ये एक शिकलो होतो की 2 पॉईंटमधलं डिस्टन्स नंबर लाईनवर जर समजा 2 पॉईंट्स असतील, तर त्यांच्यातलं डिस्टन्स जे आहे ते त्याचा फॉर्म्युला आपण बघितला होता की डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स ऑन नंबर लाईन इज इक्वल टू द कोऑर्डिनेट ऑफ लार्जर नंबर किंवा बिगर नंबर इज मायनस कोऑर्डिनेट ऑफ स्मॉलर नंबर. म्हणजे मोठ्या कोऑर्डिनेटमधून लहान कोऑर्डिनेट मायनस केल्यानंतर आपल्याला त्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स मिळतं. हा फॉर्म्युला आपण 9वीमध्ये शिकलो आहोत. यावर्षी आपण डिस्टन्स फॉर्म्युला काय शिकणार आहोत तर आपल्याला XY प्लेन कोऑर्डिनेट प्लेन दिलेला असेल आणि ह्या कोऑर्डिनेट प्लेनवरती ते 2 पॉईंट कुठेही जरी असले तरी आपण त्यांच्यामध्ये काय डिस्टन्स आहे आपण शोधून काढू शकतो. समजा ते 2 पॉईंट एक्स ॲक्सिसवर असतील किंवा ते 2 पॉईंट वाय ॲक्सिसवर असतील किंवा ते 2 पॉईंट एक्स ॲक्सिसला पॅरलल असलेल्या लाईनवर असतील किंवा ते 2 पॉईंट वाय ॲक्सिसला पॅरलल असलेल्या लाईनवर असतील किंवा ते 2 पॉईंट XY प्लेनवर कुठे पण असतील. म्हणजे ते 2 पॉईंट ॲक्सिसवर नसतील किंवा ॲक्सिसला पॅरलल असलेल्या लाईनवर नसतील तर ते 2 पॉईंट या XY कोऑर्डिनेट सिस्टीमवर कुठेही जरी असले तरी आपण त्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स जे आहे त्यांच्या कोऑर्डिनेटमधील फॉर्म्युल्याने शोधून काढणार आहोत. तर आपण 1 बाय 1 बघूया. डिस्टन्स फॉर्म्युला टू फाइंड डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉईंट्स ऑन ॲन ॲक्सिस. ॲक्सिसवर जर 2 पॉईंट्स असतील तर त्यांच्यामध्ये काय डिस्टन्स असतं, त्यांचा डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो ते आपण आधी शोधून काढूया. तर ॲक्सिसवर 2 पॉईंट असतील, याच्यामध्ये ते 2 पॉईंट एक्स ॲक्सिसवर असतील किंवा वाय ॲक्सिसवर असतील. तर आधी आपण एक्स ॲक्सिसवर ते 2 पॉईंट आहेत असं बघूया. डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स ऑन एक्स ॲक्सिस. 2 पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहेत. समजा पॉईंट्स A x0 अँड पॉईंट B x20, A x10 अँड B x20 हे 2 पॉईंट्स आहे. आता इथे 0 का घेतला आपण कारण की जर 2 पॉईंट एक्स ॲक्सिसवर असतील तर त्यांचा वाय कोऑर्डिनेट काय असतो 0 असतो आणि हे दोन्ही पॉईंट एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट x1 आहे पण वाय कोऑर्डिनेट 0 आहे आणि हा B देखील एक्स ॲक्सिसवर आहे त्यामुळे याचा एक्स कोऑर्डिनेट x2 आहे आणि वाय मात्र काय आहे 0 आहे. म्हणजेच ही समजा नंबर लाईन आहे आणि ह्या नंबर लाईनमध्ये x1 हा काय झाला, x1 हा त्याचा एचा कोऑर्डिनेट झाला आणि x2 हा बीचा कोऑर्डिनेट झाला. मग आपण मागच्या वर्षी नंबर लाईनमध्ये बघितलं होतं की नंबर लाईनवर जर 2 पॉईंट्स असतील तर त्या 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स काय असतं तर त्या 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स असतं बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग यामध्ये बिगर कोऑर्डिनेट हा x2 आहे, स्मॉलर कोऑर्डिनेट x1 आहे. मग बिगर कोऑर्डिनेट x2 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट x1. डिस्टन्स AB इज इक्वल टू x2 मायनस x1 हे आपण फॉर्म्युला हा शोधून काढला. जर 2 पॉईंट्स एक्स ॲक्सिसवर असतील तर आणि त्यांचे जे कोऑर्डिनेट x10 x20 असतील तर त्या दोघांमधलं डिस्टन्स x2 मायनस x1 हे असणार आहे इफ x2 इज ग्रेटर दॅन x1. सिमिलरली if the 2 points are lies on y-axis, then
डिस्टन्स बिटवीन दॅट 2 पॉईंट्स इज y2 मायनस y1. जर समजा 2 पॉईंट वाय ॲक्सिसवर असतील आणि वाय ॲक्सिसवर त्यांचे कॉर्डिनेट असतात 0 y1 0 y2, कारण वाय ॲक्सिसवरती प्रत्येक कॉर्डिनेटचा प्रत्येक पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट कसा असतो 0 असतो आणि म्हणून पीचा एक्स कॉर्डिनेट 0 आहे आणि वाय कॉर्डिनेट समजा आपण y1 घेतला, क्यूचा एक्स कॉर्डिनेट 0 आहे आणि वाय कॉर्डिनेट समजा आपण y2 घेतला, तर ही नंबर लाईनच झाली आणि ह्या नंबर लाईनवरती पी आणि क्यू ह्या 2 पॉईंटमधलं जे डिस्टन्स आहे ते काय असणार आहे, डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू इज इक्वल टू द coordinate of bigger number minus coordinate of smaller number. बिगर नंबर y2 आहे आणि y2 मायनस y1 हे काय असणार आहे, डिस्टन्स बिटवीन पी क्यू असणार आहे. म्हणजे ॲक्सिसवरती जर 2 पॉईंट्स असतील तर त्यांच्या त्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स हे त्यांच्या एक्स ॲक्सिसवर असेल तर हे त्यांच्या एक्स कॉर्डिनेटमधला डिफरन्स असतो आणि जर ते वाय ॲक्सिसवर असतील तर त्यांच्यातील डिस्टन्स हे वाय कॉर्डिनेटमधला डिफरन्स असतो. डिड यू अंडरस्टँड? Points A, x0, x1, 0 and x2, 0 are on x-axis such that x2 is greater than x1. Therefore, distance AB is equal to x2 minus x1. Similarly, if points P, 0, y1 and Q, 0, y2 are on y-axis such that y2 greater than y1. Therefore, distance PQ is equal to y2 minus y1. आता आपण हे पॉईंट्स एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईनवर आहेत आणि वाय ॲक्सिसला पॅरलल लाईनवर आहेत, तेव्हा त्यांच्यातलं डिस्टन्स काय असतं तो फॉर्म्युला बघूया. टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स if the segment joining these points is parallel to any axis in the xy plane. xy प्लेनवर समजा एक्स ॲक्सिसला ए बी पॅरलल आहे तर ए आणि बी मधलं डिस्टन्स काय आहे हे आपण आधी शोधून काढूया. आता बघा, ए आणि बी हे 2 जे पॉईंट्स आहेत ते कोणावर आहे तर एक्स ॲक्सिसला पॅरलल असलेल्या लाईनवर आहे. आणि नववीत आपण बघितलेलं आहे की जर एखाद्या पॅरलल लाईनवर एक्स ॲक्सिसला पॅरलल लाईनवर जर जे पॉईंट्स असतात त्या पॉईंटचा वाय कॉर्डिनेट काय असतो, कॉन्स्टंट असतो. म्हणजे एक्स ॲक्सिसला पॅरलल असलेल्या पॉईंटचे वाय कॉर्डिनेट कसे असतात, हे कॉन्स्टंट असतात, सिमिलर असतात. आणि म्हणून एचा वाय कॉर्डिनेट आणि बीचा वाय कॉर्डिनेट दोन्ही कसे आहेत, सेम आहेत, सिमिलर आहेत, y1 y1. आणि आपण एचा एक्स कॉर्डिनेट x1 घेऊयात समजा आणि बीचा x2 घेऊयात, तर ए आणि बी मधलं डिस्टन्स कसं येईल, तर आपण त्याच्यासाठी काय करूया, हा x1 आणि x2 कोण आहेत बघूया. समजा आपण एल परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिस काढला, एक्स ॲक्सिसला आपण एल परपेंडिक्युलर काढला आणि बी एम परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस काढला. आपण हे परपेंडिक्युलर काढल्यामुळे झालं काय की हा जो ए बी एम एल हा काय झालेला आहे, हा रेक्टँगल झालेला आहे. आणि रेक्टँगलचे अपोजिट साईड्स कसे असतात, सिमिलर असतात. आणि त्यामुळे ए बी आणि एल एम हे दोघंही काय झाले, सेगमेंट हे सिमिलर झाले. देअरफॉर ए बी सिमिलर एल एम. आता ए बी आणि एल एम हे दोघं जर सिमिलर असतील तर त्यांच्यातलं डिस्टन्स, त्या पॉईंटमधलं डिस्टन्स पण कसं असणार आहे, इक्वल असणार आहे. ए बी इज इक्वल टू एल एम, देअरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स एल एम. म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स कसं असणार आहे, सेम असणार आहे. आता एल एम डिस्टन्स काय आहे बघा, एल एमचे कॉर्डिनेट काय आहेत, x1 0, x2 0 0 का, कारण की एक्स ॲक्सिसवरती जे पॉईंट्स असतात त्यांचे वाय कॉर्डिनेट 0 असतात. आणि हा कॉर्डिनेट एक्स कॉर्डिनेट काय, x1 आहे, कारण आपण हे परपेंडिक्युलरला हा x1 आहे, हा x2 आहे. तर एल आणि एम हे दोघंही एक्स ॲक्सिसवर आहे आणि एक्स ॲक्सिसवर असलेल्या पॉईंटमधलं डिस्टन्स हे त्यांच्या एक्स कॉर्डिनेटमधला डिफरन्स असतो. हे आपण आत्ताच इथे बघितलेलं आहे. हे ए बी काय, x2 मायनस x1, तसंच एल एम काय येणार आहे, x2 मायनस x1. अँड देअरफॉर डिस्टन्स एल एम इज इक्वल टू x2 मायनस x1. आता डिस्टन्स एल एम x2 मायनस x1 आहे तर डिस्टन्स ए बी पण काय असणार आहे, x2 मायनस x1. म्हणजेच काय की जर 2 पॉईंट जर एक्स ॲक्सिसला पॅरलल असलेल्या लाईनवर असतील तर त्या 2 पॉईंटमधलं डिस्टन्स म्हणजे त्यांच्या एक्स कॉर्डिनेटमधला डिफरन्स असतो, त्यांच्या एक्स कॉर्डिनेटमधला डिफरन्स असतो. म्हणजे काय, पॉईंट्स
lies on parallel points lies on parallel line to the x-axis is equal to their difference is equal to the difference between their x coordinate. difference between their x coordinate जे पॅरलल लाईनवरच्या कोऑर्डिनेट्स पॅरलल लाईनवरच्या पॉईंटमधले डिफरन्स हा त्यांच्या एक्स कोऑर्डिनेटचा डिफरन्स असतो. त्याचप्रमाणे आपण वाय ॲक्सिसला पॅरलल असलेली लाईन घेतली पी क्यू या पी आणि क्यू या दोन पॉईंटमधले डिस्टन्स काय असणार आहे तर y2 मायनस y1 असणार आहे. अगदी सिमिलरली आपण पी आर याला परपेंडिक्युलर काढला आणि क्यू एस परपेंडिक्युलर काढला तर हा काय झाला, हा झाला रेक्टँगल. मग रेक्टँगलचे पी क्यू आणि आर एस हे दोन अपोजिट साईड काय झाले, सिमिलर झाले. पी क्यू सिमिलर आर एस. आता पी क्यू सिमिलर आर एस म्हणजे डिस्टन्स पी क्यू सिमिलर डिस्टन्स आर एस. पण डिस्टन्स आर एस तर काय आहे, डिस्टन्स आर एस म्हणजे वाय ॲक्सिसवर हे दोन पॉईंट आहेत म्हणजे डिस्टन्स आर एस म्हणजे त्यांच्या वाय कोऑर्डिनेटमधला डिफरन्स म्हणजे y2 मायनस y1 डिस्टन्स पी क्यू पण काय येणार आहे y2 मायनस y1 म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स ऑन लाईन पॅरलल टू द वाय ॲक्सिस इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन देअर वाय कोऑर्डिनेट. त्यांच्या वाय कोऑर्डिनेटमधला डिफरन्स असतो. ओके, आता आपण 4 फॉर्म्युले बघितले. एक्स ॲक्सिसवर जर दोन पॉईंट असतील तर त्या पॉईंटमधला डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो. वाय ॲक्सिसवरती जर दोन पॉईंट्स असतील तर त्यांच्या डिस्टन्स त्या दोन पॉईंट्समधला डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो. जर एक्स ॲक्सिसला पॅरलल असलेल्या लाईनवरती जर दोन पॉईंट्स असतील तर त्या दोन पॉईंट्समधला डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो. आणि जर वाय ॲक्सिसला पॅरलल असलेल्या लाईनवरती दोन पॉईंट्स आहेत तर ह्या दोन पॉईंट्समधला डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे. हे 4 फॉर्म्युले आपण बघितले. तर सोप्यात सोपं लक्षात ठेवा, एक्स ॲक्सिसवर असणारे दोन पॉईंट किंवा एक्स ॲक्सिसला पॅरलल असलेल्या लाईनवर असलेले दोन पॉईंट यांच्यामधला डिस्टन्स म्हणजे त्यांच्या एक्स कोऑर्डिनेटमधला डिफरन्स असतो. त्याचप्रमाणे वाय ॲक्सिसवर असलेले दोन पॉईंट किंवा वाय ॲक्सिसला पॅरलल असलेल्या लाईनवरती असलेले दोन पॉईंट यांच्यामधला डिस्टन्स म्हणजे त्यांच्या वाय कोऑर्डिनेटचा डिफरन्स असतो. ओके, डिड यू अंडरस्टँड? नाउ वी हॅव टू लर्न द डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स इन द एक्स वाय प्लेन. आता आपण एक्स वाय प्लेनवरती दोन पॉईंट कुठेही घेतले म्हणजे ॲक्सिसवर न घेता किंवा ॲक्सिसला पॅरलल असलेल्या लाईनवर न घेता तिरके कुठेही घेतले. तुम्ही फर्स्ट क्वाड्रंटमध्ये किंवा सेकंड क्वाड्रंटमध्ये किंवा थर्ड क्वाड्रंटमध्ये किंवा फोर्थ क्वाड्रंट कुठल्याही क्वाड्रंटमध्ये जर हे पॉईंट घेतले तर त्यांच्यातला डिस्टन्स फॉर्म्युला काय असतो, त्यांच्यातला डिस्टन्स काय असतो आणि तो आपण कसा फाइंड करू शकतो ते आपण इथे एक्सप्रेशन बघणार आहोत. तर बघूयात आपण. बघा, आता ही वाय ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस आहे, एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीम आहे आणि ह्या एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीमवरती आपण ए पॉईंट घेतलेला आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट x1 y1 आहेत. हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह पण असू शकतात. म्हणजे जर आपण दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये घेतलं तर म्हणजे एनी म्हणून शब्द वापरलेला आहे. एनी 2 पॉईंट्स म्हणजे ए आणि बी कुठेही घेऊ शकता तुम्ही. तर एचे कोऑर्डिनेट x1 y1 घेतलेत आणि बीचे कोऑर्डिनेट x2 y2 घेतलेत. तर आपल्याला हा डिस्टन्स ए बी शोधून काढायचा आहे. बघा, इन फिगर ए x1 y1 अँड बी x2 y2 आर एनी 2 पॉईंट्स इन द एक्स वाय प्लेन. एक्स वाय प्लेनमधले हे दोन कुठलेही दोन पॉईंट्स आहेत. आपण काय करणार आहोत, बी पी एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर काढणार आहोत. ड्रॉ बी पी परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस. आपण बी पी आपण काय केलेलं आहे, एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर काढलेला आहे आणि हा बी पी एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर काढल्यामुळे हा बी पी जो आहे तो वाय ॲक्सिसला काय झालेला आहे, पॅरलल झालेला आहे. ओके, आणि आपण आणखीन काय करणार आहोत की ए डी जो आहे हा ए डी आपण एक्स ॲक्सिसला ए डी जो आहे तो बी पीला आपण परपेंडिक्युलर काढणार आहोत. बी पीला परपेंडिक्युलर काढल्यामुळे तो काय झाला, ए डी हा एक्स ॲक्सिसला पॅरलल झालेला आहे. म्हणजे आपण इथे दोन गोष्टी केल्या आहेत. ड्रॉ बी पी परपेंडिक्युलर टू एक्स ॲक्सिस अँड ड्रॉ ए डी परपेंडिक्युलर टू बी पी. आणि याच्यामुळे काय झालं, बी पी पॅरलल टू वाय ॲक्सिस अँड ए डी पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आता हा डी जो पॉईंट आहे
हा डी पॉईंट बी पी आणि ए डी ह्यांचा इंटरसेक्शन पॉईंट आहे. आता बघा हा डी कुठे आहे, तर हा डी वाय ॲक्सिसला पॅरलल असलेल्या एका लाईनवर आहे. बी पी वाय ॲक्सिसला पॅरलल आहे आणि त्याच्यावरती कोण आहे, डी पॉईंट आहे. आता वाय ॲक्सिसला पॅरलल आहे म्हणून ह्या बी डी कुणाला पॅरलल आहे, वाय ॲक्सिसला पॅरलल आहे आणि म्हणून बी डीचे कोणते कॉर्डिनेट कॉन्स्टंट असतील, तर त्यांचे एक्स कॉर्डिनेट काय असतील, कॉन्स्टंट असतील. आणि याचा म्हणून डीचा एक्स कॉर्डिनेट काय असणार आहे, डीचा एक्स कॉर्डिनेट आणि बीचा एक्स कॉर्डिनेट सेम असणार आहे. आणि म्हणून बीचा एक्स कॉर्डिनेट x2 आहे, म्हणून डीचा पण एक्स कॉर्डिनेट काय आहे, x2 आहे. म्हणजे एक्स कॉर्डिनेट ऑफ पॉईंट डी इज इक्वल टू एक्स कॉर्डिनेट ऑफ पॉईंट बी इज इक्वल टू x2. आपण हे शोधून काढले. म्हणजे हा x2 आहे हे आपण शोधून काढलं, कारण की तो कुठे आहे, तो आहे वाय ॲक्सिसला पॅरलल असलेल्या बी पी लाईनवर आणि म्हणून याचा एक्स कॉर्डिनेट हा बीचा एक्स कॉर्डिनेट. आता डी आणखीन कुठे आहे बघा, डी हा एक्स ॲक्सिसला पॅरलल असलेल्या ए डी लाईनवर आहे आणि म्हणून डीचा कोणता कॉर्डिनेट इक्वल असणार आहे, डीचा वाय कॉर्डिनेट कसा असणार आहे, डीचा आणि एचा वाय कॉर्डिनेट कसा असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, इक्वल असणार आहे. आणि म्हणून डीचा वाय कॉर्डिनेट आणि एचा वाय कॉर्डिनेट सेम आहे, पण एचा वाय कॉर्डिनेट तर आपण काय घेतलेला आहे, y1 घेतला आहे आणि म्हणून डीचा पण वाय कॉर्डिनेट काय आला, y1 आला. बघा डीचा एक्स कॉर्डिनेट हा बीच्या एक्स कॉर्डिनेट सारखा आहे आणि डीचा वाय कॉर्डिनेट हा एच्या वाय कॉर्डिनेट सारखा आहे आणि म्हणून डीचे कॉर्डिनेट आपल्याला माहिती नव्हते, तर ते डीचे कॉर्डिनेट काय आले, तर डीचा एक्स कॉर्डिनेट आला x2 आणि डीचा वाय कॉर्डिनेट आला y1. मग आता डीचे कॉर्डिनेट आपल्याला मिळालेले आहेत. आता बघा ए डी काय आलं, मग ए डी बघा, आता ए डी इज इक्वल टू आपण पाहिलेलं आहे की एक्स ॲक्सिसला पॅरलल असलेली जी लाईन सेगमेंट असते, तर त्या लाईनवरचे जे पॉईंट्स असतात, या पॉईंट्समधला डिस्टन्स काय असतो, या पॉईंटमधला डिस्टन्स असतो त्यांच्या कशातला डिफरन्स असतो, तो त्यांच्या एक्स कॉर्डिनेटमधला डिफरन्स असतो. एक्स ॲक्सिसला पॅरलल असलेल्या लाईनवरच्या 2 पॉईंटमधला डिस्टन्स म्हणजे त्यांच्या एक्स कॉर्डिनेटमधला डिफरन्स असतो आणि म्हणून ए डी डिस्टन्स ए डी काय असणार आहे, डिस्टन्स ए डी असणार आहे x2 मायनस x1. बघा देअरफॉर ए डी इज इक्वल टू x2 मायनस x1. सिमिलरली बी डी काय असणार आहे, तर बी डी कुणाला पॅरलल आहे, बी डी पॅरलल टू वाय ॲक्सिस अँड देअरफॉर डिस्टन्स बिटवीन बी डी इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर वाय कॉर्डिनेट. हा वाय ॲक्सिसला पॅरलल असल्यामुळे या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे त्यांच्या वाय कॉर्डिनेटमधला डिफरन्स असणार आहे, त्यांच्या वाय कॉर्डिनेटमधलं डिफरन्स असणार आहे आणि म्हणून बी डी इज इक्वल टू y2 मायनस y1. मग आता इथे आपल्याला मिळालेलं आहे ए डी इज इक्वल टू x2 मायनस x1 अँड बी डी इज इक्वल टू y2 मायनस y1. आता हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल आहे राईट अँगल ट्रायंगल आणि राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरसने आपण हायपोटेनियस शोधून काढू शकतो. मग इथे हायपोटेनियस ए बी येईल. पायथागोरस काय म्हणेल इथं, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. ओके, मग आता इथे बघा इन राईट अँगल ट्रायंगल ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर. पण ए डी काय आहे, ए डी तर x2 मायनस x1 आहे आणि बी डी कोण आहे, बी डी y2 मायनस y1 आहे. तर मग आपण इथे ए डीची व्हॅल्यू टाकली x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. मग ए बी स्क्वेअर काय आलं, ए बी स्क्वेअर इज इक्वल टू x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे ए बी स्क्वेअरची ही व्हॅल्यू आहे, आपण स्क्वेअर रूट घेऊया, टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साईड. तर ए बी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येईल ए बी आणि याचं स्क्वेअर रूट काय येईल, स्क्वेअर रूट ऑफ दिस व्हॅल्यू अँड देअरफॉर वी गेट ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला मिळालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला मिळालेला आहे. मग आपण आत्ता आज काय शिकलो, तर आपण डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स शिकलो. जर पॉईंट्स एक्स ॲक्सिसवर असतील तर त्या दोघांमधलं डिस्टन्स म्हणजे त्यांच्या एक्स कॉर्डिनेटमधला डिफरन्स असतो. दुसरं आपण बघितलं, जर पॉईंट्स एक्स ॲक्सिसला पॅरलल असलेल्या लाईनवर असतील तर त्यांच्यामधला डिफरन्स परत तो त्यांच्या कसा असतो, त्यांच्या एक्स कॉर्डिनेटमधला डिफरन्स असतो. जर
पॉईंट्स वाय ॲक्सिसवर असतील तर त्या 2 पॉईंटमधला डिफरन्स हा काय असणार आहे, हा 2 पॉईंटमधला डिफरन्स त्यांच्या वाय कॉर्डिनेटमधला डिफरन्स असेल। जर ते हे 2 पॉईंट वाय ॲक्सिसला पॅरलल असलेल्या लाईनवर असतील तर त्या 2 पॉईंटमधला डिफरन्स असणारे त्यांच्या वाय कॉर्डिनेटमधला डिफरन्स। अजून एक गोष्ट लक्षात घ्या, जर पॉईंट हा ओरिजिन ते 2 पॉईंट त्यातला एक पॉईंट ओरिजिन असेल आणि एक पॉईंट समजा एनी पॉईंट असेल तर त्यांच्यातला डिस्टन्स काय असणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर। आणि जर 2 पॉईंट हे प्लेनवर कुठेही असतील तर त्यांच्या तो जर एक पॉईंट पी x1 y1 असेल आणि क्यू x2 y2 असेल तर डिस्टन्स बिटवीन टू पी क्यू काय असणार आहे, इन स्क्वेअर रूट x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस ब्रॅकेट x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर। तर हा असणार आहे। आणि ओरिजिनचं हा ओरिजिनचा आहे तर ओ हा 0 0 आहे। तर आता इथे समजा OP घेतला आपण तर इथं ओचा कॉर्डिनेट 0 येईल आणि इथे ओचा कॉर्डिनेट 0 येईल आणि म्हणून हे येईल x2 स्क्वेअर प्लस y2 स्क्वेअर असं येणार आहे। तर हे 6 जे डिस्टन्स फॉर्म्युले जे आहेत हे आता आपण शिकलेलो आहोत आणि आपण नेक्स्ट आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये फॉर्म्युले यूज करणार आहोत। तर फॉर्म्युले नीट लर्न करा, कसे तयार झालेले आहेत त्याचा तुम्ही नीट अभ्यास करा। तुम्हाला आजचं लेसन आवडला, जर तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। थँक्यू।